मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे कावळे माणसाप्रमाणे मोजदाद करतात. काय ते बघूया. तसे तर पूर्वीही काही अभ्यासामध्ये आढळले आहे की कावळ्यांमध्ये संख्या ओळखण्याची क्षमता असते. त्याच्या समोर अनेक डबे ठेवून फक्त 6 डब्यात खाद्य ठेवले तर ते फक्त 6 डबे उलटल्यानंतर थांबतात. किंवा कावळे एखाद्या बागेत असतील व ती काही माणसे तिथे घुसली आणि दडली तर कावळे तोपर्यंत लपून बसतात जोपर्यंत सारी माणसे निघून जात नाहीत. ही मोजदाद कावळे 16 पर्यंत करू शकतात. अशा प्रकारच्या एका प्रयोगात हेही पाहिले गेले आहे की जर एखाद्या स्क्रीनवर काही ठिपके असतील तर ते ओळखू शकतात की 2 समूहामध्ये ठिपक्यांची संख्या समान आहे की नाही. आणि आता जर्मनीच्या टुर्बिजेन विद्यापीठाचे जैवशास्त्रज्ञ ॲड्रियन नीडर व त्यांच्या साथीदारांनी यात एक नवा पैलू जोडला आहे. सायन्स नियतकालिकात प्रकाशित केलेल्या आपल्या शोधप्रबंधात या टीमने सांगितले आहे की कावळ्यांची ही क्षमता माणसांमध्ये संख्या कौशल्याचा विकास समजण्यास उपयुक्त ठरू शकते. काय ते बघूया. जर्मनीच्या संशोधकांनी ती कॅरियन कावळ्यासोबत काम केले. या कावळ्यांना आदेशानुसार काम करण्याचे प्रशिक्षण दिले होते. यानंतर पुढील काही महिने त्यांना ते शिकवले गेले की स्क्रीनवर 1, 2, 3 वा 4 चे दृश्य संकेत दाखवल्यास त्यांना त्याच संख्येत काम करायचे आहे. व्हेरी गुड. त्यांना अशा श्राव्य संकेताशी परिचित केले गेले जे 1 अंकाशी निगडीत होते. प्रयोगादरम्यान कावळे स्क्रीन समोर उभे राहतात व त्यांना दृश्य व श्राव्य संकेत दिले जातात. त्यांच्याकडून त्या संकेताशी जुळणाऱ्या संख्येत काम करायचे आहे आणि हे काम केल्यानंतर ते एंटर बटनवर चोच मारतील. जर त्यांनी हे काम बरोबर केले तर त्यांना बक्षीस म्हणून लज्जतदार खाणे दिले जाते. व्हेरी गुड. कावळे बहुतेक वेळा योग्य राहिले. कमीत कमी त्यांच्या मार्गदर्शनाचा परिणाम योगायोग तर म्हणता येणार नाही. प्रयोग करता करता संशोधकांना हे समजले की कावळ्यांची पहिली काव ऐकून हा अंदाज लावू शकतात की ते एकूण किती वेळा काव करतील. याचा अर्थ असा झाला की कावळे आधीच कावच्या संख्येशी योजना बनवून येतात. संज्ञानात्मक नियंत्रणात असते. त्यांच्यापासून असे होत नव्हते की कावळे दरवेळी बरोबर होते. कधी कधी ते कमी वा जास्त वेळा कावही करीत असत. पण हेही अंदाजले गेले जाऊ शकते. त्यामुळे असे तर म्हणता येऊ शकत नाही की हे 3 कावळे खरोखरच मोजत होते. ज्यासाठी संख्यांची सांकेतिक समज आवश्यक असते. पण असेही होऊ शकते की त्यांचे प्रदर्शन वा समजण्याच्या विकल्पाचे अग्रदूत असतील. पुढे आणखी संशोधन या प्रश्नावर प्रकाश टाकू शकेल. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.